की जय फरहान। तो 5 मुकाबले बाकी है, 4:30 लगभग बज चुके हैं और हमारे पास केवल 2.5 घंटा बचा है। अगर मैच सही समय पे शुरू होता है तो मुकाबले हो सकते हैं, क्योंकि 5 मुकाबले के लिए टाइमिंग के लिहाज से 2.5 घंटे की आवश्यकता होती है। 4-4 ओवर का मुकाबला आधा घंटे का ही पकड़ते हैं। तो 5 मुकाबले के लिए साथ से पकड़े तो चला थोडासा स्पीडअप करा विनंती असेल, कारण एकूण 5 सामने आहेत मित्रांनो आणि नक्कीच आपल्याला अर्ध्या तासामध्ये एक सामना संपवलात तर मला असं वाटतं 2.5 तास आपल्याला पूर्ण होतील, अन्यथा मग आपल्याला नक्कीच पुढील सामन्याची कदाचित षटकंसुद्धा कमी करावी लागतील। अशी कोणती वेळ येऊ नये आम्ही अशी अपेक्षा बाळगतो आणि नक्कीच तुमच्यासाठी तुमच्याकडून एक सहकार्याची भूमिका असणं खूप गरजेचे आहे, लक्षात असू द्या, कारण हे 5 सामने आता खूप महत्त्वाचे असतील। हे 2 सामने, या सामन्यातून हारणारा संघ मित्रांनो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि उर्वरित 2 संघ जे असतील ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील। आता चित्र स्पष्ट आहे। आता यापुढे तुम्हाला हारणाऱ्या संघाला मात्र कोणती संधी मिळणार नाही, लक्षात असू द्या। इथपर्यंत नक्कीच तुम्हाला वारंवार संधी मिळाली, परंतु आता मात्र तुमच्याकडे ही शेवटची संधी असेल। आर के बार्शी विपक्ष आदित्य 11। एक संघ मित्रांनो परवेजी बेलो से पुरस्कृत आहे आणि दुसरा संघ रोहन यादव पुरस्कृत आर के बार्शीव। आता दोन्ही संघ मालक मॅच तर नक्कीच पाहत असतील, सामना नक्कीच पाहत असतील, कारण अगदी गरमीचे दिवस आहेत, गरमीसुद्धा वाढत चालली आहे मित्रांनो। त्यामुळेच या ठिकाणी या मैदानावरती आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला कमी दिसते, कारण घर बसल्यासुद्धा आपण या ठिकाणी नक्की चांगलं आयोजन त्या मायबाप रसिकांसाठी केलं आहे। आपल्या बसल्या जागी आपण हा सामना पाहू शकतो, मग तुमच्या ऑफिसमध्ये असो, कामात असो किंवा घरी असो, प्रत्येक ठिकाणाहून तुम्ही सामने पाहू शकता अशी व्यवस्था या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून starcricket.in वेबसाईटच्या माध्यमातून नक्कीच करण्यात आलेली आहे। यूट्यूब चॅनल starcricket.in अगदी जगाच्या कानोकोपऱ्यामध्ये नक्कीच या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण सुरू आहे, चांगला प्रतिसादसुद्धा मिळते आणि जेव्हा जेव्हा काशीद, चिकणी, सर्वा या गावामध्ये स्पर्धा असतात मित्रांनो, त्यावेळी नक्कीच त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन चांगला असतो आणि आजसुद्धा प्रीमियर लीग जरी 5 संघ 5 गावातील खेळत असतील, 6 संघ, तरीसुद्धा नक्कीच या ठिकाणी रसिकांना बसल्यासाठी सुद्धा आपण पिंडाल पाहतोय, व्यासपीठसुद्धा आहे, 2 कॅमेरेसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। स्वतः टेक्निशियन अथर्व अंबाजी, अंतिम अंबाजी, फ्रंट कॅमेरामॅन, साईड कॅमेरामॅन, तर स्मार्ट कॅमेरामॅन आपण पाहतोय मित्रांनो, मास्टर कॅमेरामॅन श्रेयस गोयजीसुद्धा या ठिकाणी आहे। चला जाऊया मित्रांनो, नक्कीच एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। निखिल धारवेसुद्धा सज्ज आहे, समोर राज धारवे, 2 चुलत भाऊ एकमेकांच्या समोर। वा सुरेख फटका आडव्या बॅटने खेळलेला आहे, काव कॉर्नरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय राज धारवे याला। 4 षटकांचा सामना असेल, विनंती असेल आपण वेळ वाया घालवायचा नाही आहे, कारण आपल्याला 2.5 तासामध्ये एकूण 5 सामने खेळायचे आहेत। विशाल खेळेकर आपण पाहतोय मित्रांनो, राजसोबत सलामीच्या रूपाने मैदानाकडे गेलाय। मोठी फटके मारण्याची कुवत, ताकद या फलंदाजामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आज या सिद्ध करण्याची वेळ आली आहे, कारण इथे मात्र आपल्याला हा सामना जिंकावाच लागेल, अन्यथा या स्पर्धेतून आपल्याला बाहेर जावं लागेल, कारण आपल्या समोरील संघ दादा संघ आहे। निखिल धारवे आहे, रोहित कासार आहे मित्रांनो,
असे नावाजलेले खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसत आहेत. काही नवीन चेहरेसुद्धा नक्कीच आहेत. भावेश पण आहे ना याच्यात, भावेश खेडेकर पण आहेत ना. भावेश खेडेकर सुद्धा या संघामध्ये आपल्याला दिसतोय. तर समोरील संघामध्ये सुद्धा बोलायचं झालं तर राज धारवे आहे, प्रसाद काते आहे, जंगम दादा आहे. असे नावाजलेले खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये सुद्धा 2 धावा दिल्या होत्या निखिल धारवे याने. सुरेख गोलंदाजी सतत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या प्रीमियर लीगमध्ये निखिल धारवेकडून. एक धावेने वाढती धावसंख्या पोहोचते 2 या धावसंख्येवर. नक्कीच माझ्या अगदी शेजारी बसलाय माझ्या डाव्या हातावरती गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नेहल. आमची थोडीशी चर्चासुद्धा झाली कारण मागील सामन्यामध्ये नेहल अनफॉर्च्युनेटली 5 चेंडू अगदी निर्धाव खेळला होता. परंतु येणाऱ्या कालामध्ये नेहलसुद्धा तयार आहे. संधी मिळाली तर नक्कीच मी सुद्धा चांगली फलंदाजी करेन असा त्यानेसुद्धा नक्कीच या ठिकाणी आश्वासन दिलं आहे. 4 धावा. षटका दिला शेवटचा चेंडू. हा इथे मात्र फटका बसलाय. हवे चेंडू आणि सोपा झेल. विक्रांत यांनी पकडला झेल आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवरित्या मित्रांनो या ठिकाणी आता संपतोय राज धारवे याचा खेळ. कारण राज धारवेच्या पासून नक्कीच एक चांगली बॅटिंगची अपेक्षा होती, एक इनिंगची अपेक्षा होती, एक बेहतरीन पारी की संभावना थी. परंतु या ठिकाणी राज धारवे यांनी निराश केलं आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे, परंतु फटका फसला होता. मला असं वाटतं कदाचित राज आणखीन एक चेंडू खेळून काढला असता तर येणाऱ्या 3 षटकामध्ये आणखीन तुला चांगली फलंदाजी करता आली असती. कारण या स्पर्धेमध्ये मित्रांनो आणि एरवीसुद्धा निखिल धारवे चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो आणि आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या बलावरती भल्या फलंदाजानं तो नाचवताना आपल्याला दिसला आहे. आणि आजसुद्धा आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं आहे मित्रांनो. मागील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर त्या सामन्यामध्ये सुद्धा निखिल धारवे याने फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्याचा उल्लेखसुद्धा मी करत होतो. आणि या षटकामध्ये या सामन्यामध्ये सुद्धा निखिल धारवे यांनी फक्त 4 धावा देऊन महत्त्वाचा विकेट मिळवला आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचा विकेट म्हणजे राज धारवे. अनबिलिव्हेबल अशी फलंदाजी ज्याच्याकडे आहे मित्रांनो, मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवणारा असा हा खेळाडू आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये नक्कीच जास्ती काय आपल्या संघासाठी करू शकला नाही आहे. आणि याची संवेदना कुठेतरी त्याच्या मनातसुद्धा असेल. कारण या मानाची आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये माझ्या संघ मालकाला नक्कीच माझ्याकडून अपेक्षा होत्या. परंतु कुठेतरी हा सामना मला जिंकणं खूप महत्त्वाचं असेल. जरी माझी बॅटिंग झाली नसली तरी माझी गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल किंवा फिल्डिंगमध्ये जी व्यूहरचना रचायची असते, जे स्ट्रॅटेजी आखायची असते त्यावेळीसुद्धा मला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. परंतु याखेरीज आपण पाहतोय एक खणखणीत चौकाराची नोंद करतोय मित्रांनो या ठिकाणी फलंदाज प्रसाद काते, विशाल प्रशांत समोर गोलंदाजीसाठी आहे. आता विशालने नक्कीच सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागतील. अर्थात विशालकडे ते फटके आहेत आणि ती प्रतिभा किंवा ती क्षमतासुद्धा आहे. पण तो खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा सिद्ध करावा लागेल. किंवा जेव्हा जेव्हा संघाला गरज असते त्यावेळी संघाच्या मदतीसाठी विशालला सुद्धा बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे मित्रांनो चांगली फलंदाजी करताना. आणि आज करो या मरोची ही लढत आहे. हा इथे पुन्हा चांगला फटका, चेंडू जातोय थेट सीमारेषा पार, डीप स्क्वेअर षटकार. या एकूण 2 मोठ्या फटक्यामुळे धावसंख्या बघा किती वेगाने पुढे सरकले. 14 ना बाबू, 14 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपला होता तेव्हा धावसंख्या होती फक्त 4. दुसरं षटक सुरू केलं त्यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा समाचार घेतला होता विशाल याने, चौकार ठोकला होता. तदनंतर मात्र एक खणखणीत षटकार ठोकलाय आणि 2 चेंडूमध्ये अगदी 10 धावा केलेल्या आहेत 500च्या स्ट्राईक रेटने.
14 धावा. सुशांत पुढील चेंडू खोदून काढला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. नक्कीच हा चेंडू चांगला होता. चांगला कमबॅक सुद्धा आपण बोलू शकतो. खोलात टाकलेला चेंडू खोदून काढलाय. 1 धाव मिळते विशालला, 1 धाव मिळते संघाला. आणि या एकेरी धावेने धावसंख्या 15. 1 गडी बाद 15 धावा. कितपत मजल मारता येईल आदित्य संघासमोर. हा पुन्हा सुरेख फटका. यावेळेस पुन्हा तेच निर्णय, तोच डिसिजन पंचांचा येतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. येतोय एक गगनभेदी षटकार. 21. स्कोर मूव्स ऑन टू 21. आता नक्की चांगली फलंदाजी सुरू आहे. मोठे मोठे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 4 चेंडूमध्ये एकूण 16 धावा 17 धावा दिल्यात प्रशांत याने. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडूवरती सिंगल. पुन्हा चांगला फटका, पुन्हा चेंडू पूल केलाय. झालाय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. आणखीन येतो एक खणखणीत दणदणीत षटकार. आणि या षटकारामुळे मित्रांनो धावसंख्या पोहोचते 27. या धावसंख्येवरती एकूण 5 चेंडूमध्ये 23 धावा खर्च केलाय. आणि आतापर्यंत 23 ही सर्वाधिक धावसंख्या आहे मित्रांनो एक षटकामध्ये. 27 धावा. प्रशांत याने सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 23 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाजीचा विक्रम मोडून काढेल का? नक्कीच एक आणखीन जास्ती धाव या ठिकाणी प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये आले. एकूण 24 धावा. सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय मित्रांनो या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रशांत. 24 धावा, एकूण धावसंख्या 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मित्रांनो निखिल धारवे यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या. प्रशांतचा हा दुसरा महागडा षटक ज्यामध्ये एकूण 24 धावा आल्यात. आणि अशा तऱ्हेने एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता नक्कीच पुन्हा चांगला कमबॅक करावा लागेल रोहित कासार याला. एक अनुभवी असा गोलंदाज खेळाडू आहे. 6 चेंडू असतील रोहितकडे. धावसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न नक्कीच असेल किंवा फलंदाजीमध्ये खिंडार पाडण्याचं काम रोहितला जमेल का, करेल का, हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढील सामन्याकडे सुद्धा सर्वांच्या लक्ष असतील जेव्हा मित्रांनो नक्कीच रिषभ 11 आणि रोहित 11 हे संघ खेळतील. नक्कीच सुरुवात चांगली आहे. रोहित कासार कोणतीही धाव देत नाही आहे पहिल्या चेंडूवरती. प्रसाद काते आणि आपण विशाल खेडेकर मध्ये नक्कीच एक सल्ला मशवरा पाहिलाय मित्रांनो. काय सल्ला मशवरा, काय टिप्स दिले असतील, काय मंत्र दिले असतील विशाल याने. परंतु यावेळेस पंच रोहित नागोजी नाराज. इशारा देत आहेत की हा चेंडू मी बाह्य घोषित करणार आहे. आणि अशा तऱ्हेने दोन्ही हात आपल्या शरीरापासून अगदी जमिनीवरून समांतर दिशेने लांब करून आम्हाला इशारा दिला. यस, इट इज वाईड बॉल. गोलंदाज थोडासा निराश होता. त्याला असं वाटत होता की हा चेंडू आतमध्ये होता. परंतु नक्कीच पंच त्या ठिकाणी तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. एकेरी धावेची भर आणखीन धावसंख्येत पडते. या 1 धावेमुळेच धावसंख्या पोहोचते 31 या धावसंख्येवर. 28 नंतर 2 आले. 24 नंतर 4 आले. पहिल्या 4 होते. पहिल्या 4 नंतर चौकार 6 नंतर 1 हा इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय थेट रोहित षटकार ना.
षटकार. सीमा पार, धावा मिळतील. षट 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 षटकार. 37. हा पुन्हा स्लोअर पद्धतीचा चेंडू हवेत. अमोल कासार यांनी नक्की चेंडू मात्र आरवलाय. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाव्यामुळे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39. 38. हा इथे मात्र फटका फसलाय. विशाल अगदी बॅकफूट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी नक्कीच वेगाने टाकलेला चेंडू जमिनीवरती पडल्यानंतर आणखीन वेगाने उचली घेत बॅकफूटवर मारण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि इथे मात्र एक सोपा झेल रोहित कासारच्या हातामध्ये विसवलाय चेंडू. आणि इथे मात्र आपण पाहतोय विशालने नक्की चांगली फलंदाजी केले आपल्या संघासाठी. एकूण विशालचं योगदान असेल मित्रांनो 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल आणि 2 सिंगलच्या साह्याने 20 धावांचा मोठा योगदान दिलाय. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो विशाल केळेकरसाठी. जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर तेव्हा तेव्हा विशाल आपल्या संघासाठी खंबीर असतो मित्रांनो. आणि आज सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवून दिलंय की टायगर अभी जिंदा आहे. सौरभ, विशालची जागा घेण्यासाठी सौरभ. अर्थात 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 सॉरी. उर्वरित 6 चेंडू मध्ये कितपत मजल मारल संघ मित्रांनो आणि आदित्य 11 या संघासमोर किती लक्ष असेल. RK बार्शी या संघ मित्रांनो पहिला सामना हारल्यानंतर मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपला नशीब आजमावताना किंवा या सामन्यामध्ये नक्की चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. कारण इथे पंचांचा इशारा आणखीन एक व्हाईट बॉलचा येतोय. 1 धावेची भर आणखी धावसंख्येत पडते. 39 व धावसंख्या पोहोचलेली आहे. सुजल आपल्या वैयक्तिक पहिलं प्रसांगिक 4थं षटक घेऊन आलंय. प्रसाद काते सुद्धा नक्की चांगली फलंदाजी करता. अगदी आपल्या फुल फॉर्म मध्ये आपल्याला दिसतंय. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा इथे मात्र चांगला फटका आणि तो स्ट्रॉंग झोन आहे. प्रसाद काते बोलल्यानंतर मित्रांनो आपण त्याला नेहमीच त्या ठिकाणी स्क्वेअर लेग असो, लॉंग लेग असो किंवा फाईन लेग असो, ही त्याची नक्कीच स्ट्रॉंग झोन आहे. आणि त्या एरियामध्ये बऱ्याचशा धावा त्यांनी कुठल्या सुद्धा आहेत. एक अर्धशतक सुद्धा त्यांनी झलकवलंय आपल्या करिअरमध्ये. नांदगावच्या मैदानावरती 53 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी. आणि आज तोच प्रसाद काते पुन्हा एकदा आपल्या संघासाठी नक्कीच चांगली फलंदाजी करताना काशीच्या मैदानावरती आपण पाहत आहोत त्याला. परंतु या ठिकाणी सुजल सुद्धा चांगला कमबॅक करतोय. पंचेचाळीस. हा इथं खराब फटका, खराब चेंडू. समाचार आणि समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील. षटकार. नो बॉल प्लस असेल. एकूण 7 धावा मिळतील. नो बॉल. 52 धावा. 52 फ्री. हा ठीक आहे. बिमर चेक करायचं आहे रोहित. ऑनफिल्ड पंचांनी इशारा दिलाय थर्ड अंपायरकडे. आता कदाचित रिव्ह्यू सुद्धा घेतला असेल निखिल धारवे यांनी. फरहान कलबसकर, रोहित नागोजी दोन्ही ऑनफिल्ड पंच आहेत. त्यांनी TV अंपायरकडे नक्कीच रेफर केलाय की तुम्ही पहा, जवळून पहा. सात धावा मिळाले तर एकूण 52 धावसंख्या होतील. आणि जर का फेअर डिलिव्हरी असली तर मात्र 51 धावा असतील धावफलकावरती. नो बॉल आहे. TV अंपायरजीने नक्कीच इशारा दिलाय. अनफेअर डिलिव्हरी आहे.
52 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत. अर्धशतक सुद्धा या ठिकाणी झलकलेला आहे आर के बार्शी या संघाचा. नक्कीच मित्रांनो रोहन यादव खुश असेल, कारण त्याचा संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये दुसऱ्या मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना, पहिला सुद्धा त्यांनीच 62 धावा केल्या होत्या, परंतु 63 धावांचा विक्रम या ठिकाणी डी के प्रतिष्ठान या संघाने केल्या होत्या. धावांचा पाठलाग केला होता किंवा चेस केल्या होत्या आणि इथे आपण पाहतोय 52 धावसंख्येवरती आणखीन एक चेंडू निर्धाव येते. अजून 3 चेंडूंची सांगता व्हायचे. 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडू हाताळताना आपण पाहतोय सुजल याने एकूण 14 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मात्र कुठेतरी नक्कीच मिस टाइम फटका. चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या जवळ. त्या ठिकाणी नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय आणि अखेरीस आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या आहेत प्रसाद काते याने. 2 धावेने आता मात्र वाढती धावसंख्या 54, 54 धावा. 2 चेंडू शिल्लक, 54 धावा. डी के प्रतिष्ठान आणि अमितजी खेडेकर यांचा परी 11 हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलाय. पुन्हा चांगला फटका, क्या बात है. प्रसाद काते ऑन फायर. आज शेर को दहाड़ने की जरूरत है. बिल्कुल या षटकाराने धावसंख्या 60. षटकातील शेवटचा चेंडू असेल. नक्कीच या ठिकाणी एक संधी आहे, नामी संधी आहे. 63 पेक्षा जास्ती धावा तुम्ही केल्यात तर नक्कीच आज तुम्ही धावसंख्येचा उच्चांक सुद्धा गाठू शकता. परंतु इथे काय घडेल. सुजल आपला शेवटचा चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा येतोय. चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. हिट्स कडक षटकार. 66 धावा मित्रांनो. पुन्हा नक्कीच आर के बार्शी या संघाने प्रतियोगितेतील किंवा या स्पर्धेतील प्रीमियर लीग मधील सर्वोच्चांक धावसंख्येचा विक्रम केलाय. आता मात्र नक्कीच चांगला एफर्ट दाखवावा लागेल. निखिल धारवे याला नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली होती, परंतु लगेच बाद झाल्यानंतर मात्र त्यांचा संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. परंतु इथे प्रसाद कातेने सुद्धा नक्कीच आपल्या इंडिव्हिज्युअल 40 धावांची एक बहादर खेळी केलेली आहे. हातात या स्पर्धेतील दुसरी एक चांगली उत्तुंग अशी खेळी. पहिला हा विक्रम मित्रांनो नक्कीच अजूनही विक्रम कायम आहे. ईश्वर चाचेच्या नावावरती 41 धावा करणारा ईश्वर चाचे हा एकमेव फलंदाज आहे अजूनपर्यंत. त्याच्या खालोखाल आपण पाहतोय मित्रांनो प्रसाद काते यांनी 40 धावांचे एक नक्कीच बहारदार खेळ केले. त्याचे खालोखाल आपण पाहिलं तर नक्कीच विकास खेडेकर असेल. एकतीस धावा सुशांत खेडेकर याच्या नावावरती सुद्धा आहेत. असे हे 4 फलंदाज आहेत मित्रांनो, ज्याने या स्पर्धेतील नक्कीच आपल्या चांगल्या फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. 41 धावा ईश्वरच्या नावावरती आहेत. 40 धावा आपण पाहतो या ठिकाणी प्रसाद कातेच्या नावावरती आहेत. 34 धावा विकास खेडेकरच्या नावावरती आहेत आणि 31 धावा सुशांत खेडेकर. आता कुठेतरी निखिल धारवे आणि रोहित कासाला सुद्धा जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण हे अनुभवी फलंदाज आहेत मित्रांनो आणि कधीही सामन्याला कलांटणी देण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. आदित्य 11 परवेशजी बेलोसे यांचा संघ आहे मित्रांनो. नक्कीच त्या संघासाठी संघ मालकासाठी आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल.
आता तुमच्यासाठी 67 धावा पाहायला गेलं तर नक्कीच एक कठीण आव्हान असेल. कडवी झुंज देऊन आपल्याला सामना जिंकता सुद्धा येईल. लक्षात असू द्या, पराभव हा पहिला आपल्या मनामध्ये होतो, मग रणागणात होतो. तुम्ही जेव्हा नक्कीच एक ध्येय साधता, एक ध्येय निश्चित करता की आम्हाला हा सामना जिंकायचाच आहे, तो मग तुम्ही साध्य करू शकता. अर्थात आपल्यावरती आपला आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. चला, फलंदाजीसाठी नक्कीच लवकरात लवकर खेळपट्टीकडे जा, कारण पंचसुद्धा वाट पाहत आहेत आणि कुठेतरी आपल्याकडे जे वेळ आहे ती कमी आहे. लक्षात असू द्या. तो सामन्याचा टॉस झाला नाही ना. चला, दोन्ही संघनायकाला माझी विनंती असेल, रोहित 11 आणि रिषभ 11. सुशांत खेडेकर, कल्पेश खोपकर, तुम्हा दोघांना माझी विनंती असेल, आणखीन एक महत्वाची लढत असणार आहे. कोण होईल कोणावरती भाडी, याच्यासाठी सुरू आहे जय्यत तयारी. कारण हा सामना आपण पाहिलात मित्रांनो, नॉकआउटचा सामना आणि 66 धावांपर्यंत मजल मांडलेली आहे RK बारशिव या संघाने. आणि नक्कीच कुठेतरी त्यांनी एक ध्येय निश्चित केला होता की आम्हाला एवढे धावा करायचेच आहेत, आणि ते त्यांनी साध्यसुद्धा केलेत मित्रांनो. मग विशाल खेलेकर असेल, ज्याने खरंच चांगली फलंदाजी केली. त्याच्यानंतर मोलाची कामगिरी प्रसाद कातेची झाली 40 धावा, आणि त्याच्यात एक छोटंसं योगदान राज याने फक्त 3 धावा केल्या होत्या. नंतर मात्र ही जबाबदारी विशाल आणि प्रसाद काते यांनी आपल्या खांद्यावरती स्वीकारली होती. तशी जबाबदारी रोहित कासार आणि निखिल दार्वेने स्वीकारली तर नक्कीच हा सामना चुरशीदार आणि रंगतदार होईल मित्रांनो. राज पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू जातोय डीप कव्हर, दन 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 येतोय चौकार. पहली गेंद का समाचार लिया है दोस्तों निखिल धारवे ने राज धारवे की, और गेंद गई सीधे 4 रनों के लिए. वापसी करनी होगी क्योंकि पहले मुकाबले में 15 रन राज धारवे ने दिए थे. हालांकि राज एक बढ़िया गेंदबाज है, अष्टपहलू कामगिरी करने वाला ऐसा खिलाड़ी है दोस्तों, लेकिन निखिल को पता है, एक दूसरे की भली बातें जानते हैं. वाह, कमाल का स्ट्रोक, फ्लिक कर दिया. देखिए आड़े बल्ले से नजाकत और ताकत का अच्छा मिश्रण. केवल टाइमिंग देखिए, नजाकत देखिए, एलिगेंट ड्राइव, गेंद जा रही 1 बाउंस सीमा रेखा पार, आता हुआ एक खड़खड़ित चौकार. कहीं न कहीं अब एक बिल्कुल करूँ तो क्या करूँ ऐसी स्थिति राज धारवे के सामने दोस्तों, क्योंकि एक चाणक्य और एक तेजस्वी दिमाग वाला, माइंड वाला खिलाड़ी है राज धारवे, लेकिन लगातार फील्ड में कुछ परिवर्तन कर रहा है क्योंकि सामने बल्लेबाज अपना जलवा दिखा रहा है बाजुओं को खोल के. और वो बल्लेबाज कौन है दोस्तों, जिसके नाम पर 1 सेंचुरी दर्ज है हवा में. ओहो, राज बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण लगाया था दोस्तों, क्या कमाल का. मैंने पहले कहा था देखिए कि राज धारवे एक तेजस्वी माइंड वाला खिलाड़ी है. जस्ट हमने देखा कि इस गेंद से पहले वो खिलाड़ी को यहां पर लाया था और निखिल गलती कर बैठे थे. भाग्यशाली रहे, जीवन दान मिला है, लेकिन धावी जरूर हुए थे. हाँ, इस मर्तबा थोड़ा आगे का पैर हवा में उछाल के खेलना चाहते थे, ताकत झोंकना चाहते थे इस स्ट्रोक पर, लेकिन गेंद हल्का सा घुमाव लेती हुई, काटा बदलती हुई सीधे विकेट कीपर विशाल खेडेकर के हाथों में. चला, दोन्ही कर्णधाराला विनंती असेल, सुशांत खेडेकर, कल्पेश खोपकर या लवकरात लवकर. नाणेफिकीचा कौल आपण करून घ्या. इधर गेंद ने खिलाड़ी के साथ नाइंसाफी की. जमीन पर पड़ने के बाद दोस्तों राइट हैंड से होती हुई गेंद लेफ्ट हैंड तक मुड़ी और गेंद निकल गई सीधे 4 रनों के लिए. हालांकि अच्छी गेंद थी दोस्तों, देखिए ऑफ कटर ये गेंद थी, जानबूझ के ये गेंद को ऑफ कटर किया था और गेंद ऐसा लग रहा था कि फ्लाइंग स्लिप में गेंद गई है, लेकिन जमीन पर पड़ने के बाद खिलाड़ी को चकमा देती हुई दूसरे जानिब से मुड़ गई और गेंद निकल गई 4 रनों के लिए. तीसरा चौका इसी ओवर में आता हुआ, यानी कि रनों की संख्या हो चुकी है 12.
हाँ, ये बढ़िया स्ट्रोक है। ये बिल्कुल बैट पैड का इस्तेमाल किया है, कदमों का इस्तेमाल किया है और गेंद चौथा चौका आता हुआ, यानी कि पहली ओवर की समाप्ति 16 रन स्कोर कार्ड पर लगाने में सफलता मिली है दोस्तों निखिल धारवे को। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, एक गलत स्ट्रोक खेला था सिर्फ निखिल ने, वो जीवन दान मिला था, उसके बाद 2 चौके जड़ दिए। हालांकि वो खिलाड़ी की कोशिश बहुत ही बढ़िया थी, ऐसा नहीं कि वो आसान सा कैच था। रोहित 11 ने टॉस जीता है दोस्तों, यानी कि सुशांत खेड़ेकर ने टॉस जीता है और सोच रहे हैं कि क्या निर्णय ले, क्योंकि पहले मुकाबले का टॉस जीता था, तुरंत फैसला दिया था, लेकिन ये मुकाबला बहुत ही अहम है, ये सुशांत को भी पता है, बिल्कुल सटीक निर्णय लेना होगा, क्योंकि छोटी सी छोटी गलती भी कप्तान के और संघ मालक के सपने को चकनाचूर कर सकती है और कोई नहीं चाहेगा दोस्तों इस प्रतियोगिता से खाली हाथ लौटना। फील्डिंग बिल्कुल सुशांत खेड़ेकर यानी कि रोहित चाचे का ये टीम है दोस्तों। संघ मालक रोहित चाचे को भी बिल्कुल आस होगी, उम्मीद होगी कि इस मर्तबा सुशांत अपनी टीम के साथ कुछ अच्छा कर जाएगा, क्योंकि सुशांत के नाम पर भी इस प्रतियोगिता में दोस्तों 31 रन दर्ज है। 4 ऐसे बल्लेबाज हैं जिनको मैंने नोटिस किया, ईश्वर चाचे 41 रन, विशाल खेड़ेकर 40 रन, विकास खेड़ेकर 34 रन और सुशांत खेड़ेकर 31 रन। इसके अलावा भी 23 रन 24 रन प्रणीत के नाम पर है। अनिकेत ने अच्छी बल्लेबाजी की है, मिथुन माडिक ने अच्छी बल्लेबाजी की है, 25 रन अनिकेत चालके के नाम पर भी दर्ज है। यानी हर एक का योगदान जरूर है, लेकिन प्रसाद काते और विशाल खेड़ेकर और ईश्वर, विकास खेड़ेकर और सुशांत, ये 4 ऐसे बल्लेबाज है। प्रसाद काते ने 40 रन इससे पहले इसी मैच में खेले थे, लगाए थे और विशाल के साथ एक अच्छी पार्टनरशिप भी रची थी। लगभग दोनों के दरमियान 56 रनों की पार्टनरशिप हुई थी। 1 रन का और इजाफा इस सिंगल के साथ, रनों की संख्या 17। पहली ओवर में हमने देखा था 16 रन स्कोर कार्ड पर लगाए थे दोस्तों। निखिल धारवे ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी राज के विरुद्ध और एक दूसरे की भली बातें जानते हैं। कुछ स्ट्रोक बहुत ही दर्शनीय और प्रेक्षणीय थे, बहुत ही बढ़िया, कदमों का अच्छा इस्तेमाल, फ्लिक शॉट, कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया तरीके से खेले थे। पता है निखिल धारवे को आदित्य के चेहरे पे वो मुस्कान हमें लौटानी है, परवेश बेलो से, जिस टीम के टीम ऑनर है। पटकी हुई गेंद, इम्प्रोवाइज करना चाहते थे, गेंद मुझे ऐसा लगता है कि लेग स्टंप से होती हुई निकल गई है। लॉन्ग स्टॉप में 1 रन केवल आता हुआ, बहुत ही बढ़िया गेंद थी, भाग्यशाली भी रहे। गेंद थोड़ी सी हाइट थी, अगर गेंद में हाइट नहीं होती तो मुझे ऐसा लगता है कि शायद स्टंप उखड़ सकता था। बहरहाल यहाँ पर भाग्यशाली भी रहे, क्योंकि ये बढ़िया गेंद थी। गेंदबाज सौरभ की, सौरभ देखिए, ये प्रीमियर लीग में सौरभ को मौका मिला है दोस्तों। मैन फ्रॉम बारशिव, अच्छी गेंद, यहां पर करीबी मामला हो सकता था, हालांकि स्लिप में खड़े खिलाड़ी ने सोचा भी नहीं था। लालू के बेटे ने, सोहम ने, स्वराज, अच्छा राजेश माडिक का बेटा है। कोशिश अच्छी थी, लेकिन उसे पता नहीं था कि यहाँ पर सिंगल हो सकता है, क्योंकि देखिए वो डिस्टेंस बहुत ही कम था और वो जोखिम भरा रन था, रिस्की रन था। लेकिन जिस तरह से कॉल किया था निखिल ने, उसको रिस्पांस दिया है रोहित कासार ने। हाँ, फिर से एक मरतबा इम्प्रोवाइज किया, इस मरतबा गेंद नो डाउट निकल जाएगी। दन 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 आता हुआ एक शानदार चौका, और इस 4 के साथ रनों की संख्या, ये 5वां चौका निखिल धारवे के बल्ले से आता हुआ, और कुल मिलाकर टोटल मूव्स ऑन टू 23 रन। 23 बगैर कोई नुकसान के दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी है। शुरुआती 3 गेंदों में हमने देखा था सौरभ ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी, केवल 3 रन खर्च किए थे, लेकिन चौथी गेंद पर बहुत ही शानदार तरीके से अपने मखसूस अंदाज में खेलते हुए निखिल धारवे ने अपनी इनिंग में ये 5वां चौका लगा दिया है दोस्तों। पिछले मैच में मुझसे क्या गलती हुई थी उसे मुझे दोहराना नहीं है, इस मैच में एक शानदार पारी की अपेक्षा होगी मेरे टीम ऑनर को। फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद,
दोनों बाजुओं को खोला और अपना जलवा दिखा दिया। निखिल धारवे ने गेंद को भेजा कॉर्नर सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए। इनक्रेडिबल, फैबुलस, फंटास्टिक, आउटस्टैंडिंग, फंटाबुलस से छक्का आता हुआ दोस्तों निखिल धारवे के बल्ले से। 29 स्कोर मूव्स ऑन टू 29। और अगर बात की जाए 5 चौके 1 छक्का और 1 सिंगल की सहायता से 27 रन के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए बिल्कुल निखिल ने भी अब ठान ली है कि बिल्कुल विशाल हो, विकास हो या फिर ईश्वर हो, प्रसाद हो, इनके रो में मुझे भी बैठना है। 27 रन शानदार बल्लेबाजी करते हुए अब तक बना लिए हैं। केवल 7 गेंदों का सामना किया है निखिल ने। फिर से एक मरतबा इम्प्रोवाइज किया है, बिल्कुल अपना मखसूस अंदाज बरकरार रखे हुए, लेकिन यहां पर क्षेत्ररक्षक तैनात थे। 1 रन मिलता हुआ आदित्य 11 को, 1 रन मिलता हुआ निखिल धारवे को। निखिल का अपना निजी स्कोर हो चुका 28 और टोटल मूव्स ऑन टू 30। 37 रनों की मजीद दरकार, 12 गेंदे 37 रन। देखिए अभी भी मुकाबला गेंदे और रनों के दरमियान का फासला बहुत लंबा है दोस्तों, लेकिन अगर इसी तरह से बल्लेबाजी होती रही निखिल धारवे की तो उसको रोकना किसी भी गेंदबाज के बस में नहीं होगा। पानी लेके जाए, पाणी घेऊन जा विनंती असेल। जो भी टीम हारेगी वो इस प्रतियोगिता से बाहर होगी, यानी कि नॉकआउट मुकाबले हैं। हर एक का सपना है दोस्तों, जिस तरह से आरसीबी का सपना है 15 साल से पूरा नहीं हुआ है दोस्तों। हाँ, इस मरतबा देखिए हेलीकॉप्टर, हेलीकॉप्टर इज द शॉट ऑफ MS धोनी, सिग्नेचर शॉट ऑफ MS धोनी। और बिल्कुल गेंद को किस तरह से एग्जीक्यूट दिया देखिए, सीधे डेस्टिनेशन पर यानी कि अपने मंजिल पर पहुंचाया। बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर, बहुत ही बेहतरीन क्लास है इस खिलाड़ी के पास। इट वॉज द क्लास ऑफ निखिल धारवे। यह आसान नहीं था, यह बहुत ही बढ़िया गेंद थी। और 6 के साथ 36 रन, 31 रनों की दरकार है। 11 गेंदें और जीत के लिए 31 रनों की जरूरत। अगली गेंद प्रसाद की, धीमी गति की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहली गेंद भी अच्छी थी लेकिन बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को एग्जीक्यूट किया था दोस्तों, खोद के निकाला था। देखिए हालांकि वो बहुत ही बढ़िया गेंद थी हेलीकॉप्टर के द्वारा। कमाल के स्ट्रोक, कमाल का नजाकत और कमाल का जलवा हमने देखा है निखिल धारवे के बल्लेबाजी में, स्पेशली इस मैच की अगर बात की जाए तो। अच्छी वापसी। जी हाँ, इस बार भी धीमी गति की गेंद, लेकिन वाइड बॉल अंपायर का इशारा, क्योंकि गेंद लेग ब्रेक गेंद की थी। प्रसाद काटे ने जमीन पर मिडल स्टंप पर गेंद पड़ने के बाद तभी लगा था कि यह गेंद नो डाउट ऑफ सीम से बहुत ज्यादा बाहर होगी। और बिल्कुल जिस तरह से हमारी सोच थी बिल्कुल उसी तरह से यह गेंद जमीन पर पड़ने के बाद बहुत ज्यादा बाहर निकलती हुई वाइड बॉल के लिए निकल गई। 1 रन का इजाफा 38। अब केवल जीत के लिए 37 यानी कि 30 रनों की जरूरत। हाँ, ये खराब गेंद थी, ये बहुत ही लॉलीपॉप गेम थी, बिल्कुल शॉर्ट ऑफ लेन। बहुत समय था निखिल के पास, बिल्कुल आसानी के साथ बैकफुट पे गए, बल्ले का फेस खोला, शरीर को थोड़ा सा झुकाते हुए जड़ दिया लॉन्ग लेग, सीमा रेखा के बाहर एक शानदार छक्का। 43 24 रनों की जरूरत। चला सामने थोड़ा सा फास्ट करा, घाई करा, थोड़ा करा, विनंती असेल। 9 गेंदे और 24 रन। देखिए मुकाबला अभी भी बराबरी का है दोस्तों। रोहित
और यहां पर बिल्कुल सही समय पर विकेट आता हुआ निखिल धारवे का अच्छा कैच। और ये बड़ा विकेट है, ये प्राइज विकेट है दोस्तों। क्या यहां से बिल्कुल राज धारवे की टीम आर के बारशिव मैच में वापसी करेगी क्या? क्योंकि निखिल धारवे ने कमाल की बल्लेबाजी की दोस्तों। एक बार अगर निखिल की बल्लेबाजी आपको पसंद आई होगी तो मेरी सबों से गुजारिश है दोस्तों, निखिल के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। 40 रन, देखिए एक चैलेंज था, एक चुनौती थी निखिल के पास और उसका स्वीकार किया था। और बिल्कुल जिस तरह से प्रसाद काते ने इसी मैच में 40 रन शानदार नॉट आउट बनाए थे, निखिल धारवे बिल्कुल सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहा था, लेकिन एक गलत स्ट्रोक खेलने की उनकी वो कोशिश, और जिसके कारण दोस्तों ये मुकाबले में वापसी करती हुई अब आर के बारशिव की टीम भी नजर आएगी। क्योंकि रोहित प्रसाद काते ने बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी की। अब रोहित कासार के ऊपर जिम्मेदारी होगी, सुजल को उनका अच्छा साथ निभाना होगा। मौका है दोस्तों विक्रांत के पास भी मौका होगा, क्योंकि ये प्लेटफॉर्म आपको जो मिला है वो प्लेटफॉर्म का कहीं ना कहीं आपको फायदा उठाना होगा, दुनिया को दिखाना होगा। लेकिन यहां पर बल्लेबाज आउट, बैक टू बैक विक्रांत के रूप में लगता हुआ ये दूसरा झटका इसी ओवर में। 24 पाहिजे ना, 24 रनों की जरूरत है। और एक बॉल है ना, 7 गेंदें, जीत के लिए 24 रन। दोस्तों एक समय ऐसा था कि 12 गेंदों में 30 रनों की जरूरत थी। शानदार पहली गेंद पर छक्का लगाया था, उसके बाद विकेट गिरा था दोस्तों। बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी निखिल ने, 2 छक्के लगाए थे, लेकिन अपना विकेट खोया। और उसके बाद हमने देखा विक्रांत ने भी अगली ही गेंद पर अपना खुद का विकेट भी खोया है। तो अब मोमेंटम यहां पर शिफ्ट होता हुआ नजर आ रहा है। और एक एंड से हम देख रहे हैं दोस्तों, रोहित कासार केवल आते जाते बल्लेबाजों को तकते ही रह रहे, क्योंकि अब तक अगर रोहित की बात की जाए तो रोहित ने केवल 2 गेंदें खेली है और 2 सिंगल के साथ अपने निजी 2 रन के स्कोर पर ही है। 24 रनों की जरूरत। सात गेंदे 24 रन ऑन हैट्रिक प्रसाद काते। इस प्रतियोगिता की अब तक कोई भी हैट्रिक मुकम्मल नहीं हुई है। प्रसाद काते क्या हैट्रिक मुकम्मल करेंगे, क्योंकि उनके सामने सिद्धार्थ जैसा एक बिल्कुल नया गेंदबाज बल्लेबाज। सिद्धार्थ उर्फ बनिया क्या मैच बना पाएगा दोस्तों, यह भी देखना निर्भर करता है उनके बल्लेबाजी पर। खराब गेंद बहुत ही ज्यादा आउटसाइड ऑफ स्टेक। अंपायर जी का इशारा वाइड बॉल। 1 रन का इजाफा। 23 रिक्वायर्ड इन जस्ट 7 डिलीवरीज। 7 गेंदों वाले मैच जीतने के लिए 23 रनों की जरूरत। देखिए मैच में बिल्कुल किस तरह से समीकरण बनते बिगड़ते हुए। ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, गैप ढूंढा है और यहां पर अच्छा क्षेत्ररक्षण हुआ है जरूर। 2 रन इस बीच आसानी के साथ मुकम्मल किए। तीसरे रन की मांग है लेकिन मना कर दिया है सिद्धार्थ ने, बनिया ने, क्योंकि वो चाहते हैं कि आखिरी ओवर रोहित कासार सीनियर खिलाड़ी खेले, जिनके नाम भी एक अर्धशतक मौजूद है। 21 रनों की जरूरत। 46 टोटल मूव्स ऑन टू 46। 6 गेंदे 21 रन। छह गेंदे और जीत के लिए 21 रनों की जरूरत।
अब रोहित कासार को जमकर बल्लेबाजी करनी होगी। अब अगर इस टीम को कोई जीत दिला सकता है तो वो आखिरी उम्मीद की किरण होगी रोहित कासार, क्योंकि जब तक दोस्तों निखिल धारवे मैदान पर बल्लेबाजी कर रहे थे बिल्कुल वन मैन इन आर्मी की तरह शानदार बल्लेबाजी की थी, शानदार 40 रन अपनी टीम के लिए जुटाए थे। लेकिन जैसे ही निखिल का विकेट गिरा उसके बाद आपने देखा विक्रांत जल्द आउट हुए थे और उसके बाद सिद्धार्थ और रोहित कासार के दरमियान चौथे विकेट के लिए, तीसरे विकेट के लिए यहाँ पर पार्टनरशिप जमती हुई। लेकिन जीत के लिए 6 गेंदें और 21 रन। सागर, खराब गेंद होगी, बिल्कुल बहुत ही ज्यादा लेग स्टंप से बाहर, 1 रन तो माइनस हो गया। 20 रनों की जरूरत, 6 गेंदें 20 रन। जिस तरह से 5 चौके लगाए थे शुरुआती निखिल धारवे ने, उन्हीं 5 चौकों की आवश्यकता है। गेंद फाइन लेग की दिशा में ट्रैवल कर रही, 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल किया और देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल। 5 गेंदें 18 रन, 49 पर रनों की संख्या पहुंची है। 5 गेंदें और जीत के लिए 18 रनों की जरूरत। 5 गेंदें 18 रन कोशिश करनी होगी, क्योंकि वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लीजिए कोशिश, लेकिन दूर से खेला है और विशाल खेलेकर है, इनके हाथ से कैच नहीं छूट पाएगी। तो यहाँ पर दोस्तों बिल्कुल रोहित कासार की इनिंग का भी अंत हुआ। एक समय था दोस्तों ऐसी स्थिति में रोहित कासार से उम्मीद होती थी, लेकिन बीच का जो समय गुजरा जिसमें रोहित कासार ने बल्लेबाजी बहुत कम की है, बहुत कम मैच भी खेले हैं, तो शायद ये भी एक वजह हो सकती है कि बल्लेबाजी का ज़्यादा अवसर या मौका न मिलने के कारण कहीं न कहीं, हालांकि वरना पुराने दौर या 2-4 साल पहले अगर देखेंगे तो यही रोहित इसी प्रकार की गेंद को बड़े बड़े 6 में तब्दील करता था दोस्तों। लेकिन नए नए बच्चों को प्रमोट करना, ये रोहित ने ये जिम्मेदारी को उठाया है, ये बेड़ा उठाया है। और आज जब प्रीमियर लीग में जब ज़रूरत थी, उस समय जब रोहित से के बल्ले से कुछ अच्छे रन निकले, और मैंने यही वो 4 बल्लेबाज थे जिनका बारे में कहा था कि जिनसे हम उम्मीद कर सकते हैं, तवक्को कर सकते हैं। लेकिन युवा खिलाड़ियों को भी मौका है। संकेत, शुभ संकेत क्या इस बार हो गए? नहीं नहीं नहीं, एक और विकेट का पतन, एक और विकेट का पतन। यानी कि अब ये मुकाबले पर दोस्तों नो डाउट आर के बारशिव की गिरफ्त मजबूत, पकड़ मजबूत होती हुई। लेकिन मैं हार्ड लक कहूँगा निखिल, क्या कमाल की बल्लेबाजी की। 40 रन अकेले ने बनाए और देखिए बचे हुए केवल 26-27 रन पूरे 10 खिलाड़ियों को मिलकर बनाने थे। यही होता है दोस्तों। और कहीं ना कहीं एक खिलाड़ी का जो सपना होता है या उसको अपेक्षा होती है कि हमें हमारे नए युवाओं से, या ये जो नया जोश है, नया खून है, सलसलता रक्त है, आता पुन्हा तुम्हाला मित्रांनो सौरभ, पंकज, संकेत, पुन्हा आपल्याला 1 वर्ष वाट पाहावी लागेल। मग पुन्हा येणारा संघ मालक आपल्याला संघामध्ये घेईल का, स्थान मिळेल का, कॅप्टन माझ्यावरती खुश होईल का, म्हणून तुम्हाला ही संधी असते। आणि पंकज आहे मित्रांनो, मॅथमॅटिक्स किंग आहे, परंतु या ठिकाणी आता समीकरण सगळे बिघडलेले आहेत, कारण त्यांचा संघ अगदी पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला दिसतंय। हार्ड लक म्हणेन मी आदित्य 11 या संघाला मित्रांनो, नक्कीच परवेजी बेलोशे यांना सुद्धा नक्कीच हार्ड लक म्हणेन, कारण आता त्यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय, कारण नॉकआउटचा सामना होता। हा सुरेख कॅच, वाह, अविश्वसनीय असा कॅच पकडलाय। रिटर्न कॅच सोपा नसते मित्रांनो, खरंच कौतुक करावं लागेल सागर याचा।
शेवटचा चेंडू आहे, पण या ठिकाणी आदित्य 11 हा संघ मित्रांनो या स्पर्धेतून अर्थात पर्व पहिला या सामन्यातून नक्कीच बाहेर गेलाय, कारण शेवटचा चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी अजूनही मला असं वाटते 18 धावांचीच गरज ना, त्यानंतर धावा आलीच नाही ना, 17 धावा, 17 धावांची गरज असेल. आपण पाहतोय मित्रांनो एकट्या निखिल धारवे यांनी 40 धावा केल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती टिकून फलंदाजी करू शकला नाहीये. आणि भावेश खेडेकरचा संघ मित्रांनो RK बारशिव, विशाल खेडेकरचा संघ RK बारशिव या स्पर्धेत विन झालाय आणि भावेश खेडेकरचा संघ मित्रांनो या स्पर्धेतून नक्कीच बाहेर गेलाय. हार्ड लक म्हणेन, आणखीन एक चांगली लढत होईल मित्रांनो. कुठेही जाऊ नका. StarCricket.in च्या माध्यमातून जो कोणी आमच्या सोबत जोडला गेलाय, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आणखीन एक चांगला सामना मित्रांनो नक्कीच या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित 11 आणि त्यांच्या समोर असेल ऋषभ 11. रोहित चाचे पुरस्कृत रोहित 11 आहे, तर ऋषभ 11 हा संघ मित्रांनो संजयजी खोपकर यांचा संघ आहे. अर्थात त्या संघाचा संघनायक कोण आहे तर कल्पेश खोपकर आणि मिथुन सुशांत खेडेकर असे हे दोन संघनायक. आतापर्यंत मित्रांनो या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ज्याच्या नावावरती आहे तर नक्कीच सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारा असेल. सुशांत खेडेकर 65 धावा, प्रसाद काते 60 धावा, ईश्वर चाचे 50 धावा, प्रणीत 44 धावा, अनिकेत चालके 41 धावा, विकास खेडेकर 36 धावा, निखिल धारवे हे 40 आहे ना, 34 कुठे दिले निखिलचे पहिले 14 पहिलाच केलं 55. निखिल धारवेचे सुद्धा मला असं वाटतं 55. आता ही मॅच असेल रोहित 11 सुशांत खेडेकर कर्णधार आणि ऋषभ 11 कल्पेश खोपकरचा संघ. हा गेला कुठे ईश्वर. नक्कीच मित्रांनो या सामन्याचा पहिला सत्राचा धावता समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न असेल ईश्वर चाचे याचा मित्रांनो.